गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सर्व विद्यार्थी आणि आदरणीय पालकांना माझा साष्टांग नमस्कार. आता काही दिवसांनी सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. तर नेमकं या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा आणि विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकता यावी किंवा इतर कौशल्ये शिकता यावीत, यासाठी विद्यार्थ्यांची आणि पालकांची धडपड असते. येणाऱ्या काळामध्ये आपली मुलगी किंवा आपला मुलगा त्याच्या किंवा तिच्या आवडत्या क्षेत्रात नोकरी कशी करू शकते किंवा करू शकतो, त्या दृष्टीने इंग्लिश फार महत्त्वाची आहे. तर सर्व विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि ज्यांना कुणाला इंग्रजी बोलणं शिकायचे असेल, अशा सर्वांसाठी येणारी उन्हाळ्याची सुट्टी ही सार्थकी लागावी, मार्गी लागावी, त्यासाठी मी काही दिवस आपल्यासाठी पुन्हा नवनवीन पॅटर्न घेऊन येत आहे. तर आजचा जो पॅटर्न आहे, नेहमीप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस हा शब्द घ्यायचा आहे. प्रॅक्टिस हा शब्द घेतल्यानंतर व्ही म्हणजे व्हर्ब घ्यायचा आहे आणि ते व्हर्ब घेतल्यानंतर त्याला आयएनजी हा प्रत्यय जोडायचा आहे. येते लक्षात? मग प्रॅक्टिस म्हणजे काय? सराव करा किंवा सराव करून घ्या. मग नेमकं कोणत्या गोष्टीचा सराव करावा, नेमकी कोणती गोष्ट शिकून घ्यावी, नेमकं कोणतं कौशल्य शिकून घ्यावं, या दृष्टीने जर आपल्याला वाक्य बनवायची असतील, ती वाक्य लिहायची असतील, ती वाक्य बोलायची असतील, ती वाक्य ऐकायची असतील, तर आजचा हा पॅटर्न नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर होणार आहे आणि तुम्ही सर्वजण मला भरभरून आशीर्वाद देणार आहात. तर सुरुवातीला प्रॅक्टिस हा शब्द घ्या, त्याच्यानंतर क्रियापद घ्या आणि त्याला आयएनजी प्रत्यय लावा. तर जीवनातली दररोजची क्रिया म्हणजे ज्याला आपण डे टू डे लाईफ ॲक्शन्स म्हणतो किंवा डेली ॲक्शन्स म्हणतो किंवा डेली हॅबिट्स म्हणतो किंवा डेली जे आपण काम करतो ते म्हणतो. तर अशा प्रकारची वाक्य या पॅटर्ननुसार बोलता येतात का? तर याचे उत्तर आहे 100% बोलता येतात. बघा, पहिलं वाक्य आहे प्रॅक्टिस वॉकिंग. जर मला तुम्हाला सांगायचं असेल, कुणाला सांगायचं असेल, तर मी बोलू शकतो प्रॅक्टिस वॉकिंग, चालण्याचा सराव करा. मग या पहिल्या वाक्यामध्ये प्रॅक्टिस हा शब्द आहे, वॉक हे क्रियापद आहे आणि त्याला आयएनजी लावलेलं आहे म्हणून वॉकचं वॉकिंग झालेलं आहे. बघा, प्रॅक्टिस वॉकिंग, चालण्याचा सराव करा. प्रॅक्टिस रनिंग, पडण्याचा किंवा धावण्याचा सराव करा. प्रॅक्टिस जम्पिंग, उड्या मारण्याचा सराव करा. प्रॅक्टिस सिटिंग, बसण्याचा सराव करा. जर एखाद्याला बसताना त्रास होत असेल, पेन होत असेल, दुखापत होत असेल, तर आपल्याला घरातील वरिष्ठ मंडळी आपल्याला सल्ला देते की प्रॅक्टिस सिटिंग, बसण्याचा प्रयत्न करा, सराव करा, म्हणजे थोडा त्रास होईल, पुन्हा त्रास होईल. एकदा शरीराला सवय झाली, इझिली यू कॅन सिट, तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने बसू शकतात. राईट? प्रॅक्टिस सिटिंग, बसण्याचा सराव करा. प्रॅक्टिस स्टँडिंग, उभे राहण्याचा प्रयत्न करा किंवा उभे राहण्याचा सराव करा. प्रॅक्टिस स्माइलिंग, हसण्याचा सराव करा. प्रॅक्टिस लाफिंग, मोठ्याने हसण्याचा सराव करा. आता बघा, या ठिकाणी स्माइलिंग म्हणजे गालातल्या गालात हसणे आणि लॉफिंग म्हणजे मोठमोठ्याने हसणे. राईट? प्रॅक्टिस स्लीपिंग, झोपण्याचा सराव करा. म्हणजे मग तुम्हाला कळलं का की अशा प्रकारची वाक्य आपण आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, शाळेतील आपल्या म्हणजे मित्र-मैत्रिणींशी, कुटुंबातील सदस्यांशी अशा प्रकारची वाक्य बोलू शकतो आणि अशा प्रकारच्या वाक्यांमधून आपण समोरच्याला सल्ला देऊ शकतो, की तुम्ही अमुक-अमुक XYZ गोष्टीचा सराव करा. इंग्रजीमध्ये एक सुंदर सुविचार आहे. माझ्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलेलं आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. तर पुन्हा आपल्याला सराव करता यावा, त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत. बघा, अतिशय सुंदर वाक्य आहेत. व्हिडिओ देखील खूप सुंदर होणार आहे. आता कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन म्हणजे संवाद, बोलणे.
मग आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा ह्याच पॅटर्ननुसार वाक्य कशी बोलावी बघा. प्रॅक्टिस स्पीकिंग, बोलण्याचा सराव करा. प्रॅक्टिस टॉकिंग, संभाषणाचा सराव करा. प्रॅक्टिस लिसनिंग, ऐकण्याचा सराव करा. कुणीतरी म्हटलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू बिकम अ गुड स्पीकर, फर्स्ट यू मस्ट बिकम अ गुड लिसनर. जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल, तर तुम्हाला अगोदर उत्तम श्रोता व्हावं लागेल. म्हणून प्रॅक्टिस लिसनिंग, ऐकण्याचा सराव करा. प्रॅक्टिस रीडिंग, वाचनाचा सराव करा. प्रॅक्टिस रायटिंग, लिखाणाचा सराव करा. प्रॅक्टिस सिंगिंग, गाण्याचा सराव करा. प्रॅक्टिस आस्किंग, विचारण्याचा सराव करा. प्रॅक्टिस टेलिंग, सांगण्याचा सराव करा. राईट. म्हणजे जीवनामध्ये जर आपल्याला कोणत्याही क्षेत्रात यश पाहिजे असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल, तर प्रॅक्टिस इज रिक्वायर्ड. विदाउट प्रॅक्टिस अँड नथिंग इज देअर. सरावाशिवाय काही होऊ शकत नाही. पुन्हा आपल्याकडे अजून वाक्य आहेत, भरपूर आपण सराव करणार आहोत. मी आपल्यासाठी एकूण 40 वाक्य काढलेली आहेत. 40. आता आपल्याकडे जर एखादं स्किल्स असेल किंवा आपल्या हॉबीज असतील. स्किल म्हणजे कौशल्य आणि हॉबीज म्हणजे छंद. जीवनामध्ये आपल्याला जर काहीतरी शिकायचं असेल, आपल्याला आपला उदरनिर्वाह करायचा असेल, तर आपल्याकडे नॉलेज तर पाहिजे. पण या नॉलेज बरोबर एखादा छंद आपल्याला जोपासता आला पाहिजे. एखादं स्किल आपल्याकडे असलं पाहिजे. मग बघा, स्किलमध्ये अशा प्रकारची वाक्य बोलता येतात का? प्रॅक्टिस ड्रॉइंग, चित्र काढण्याचा सराव करा. आता चित्र काढणे हा काय आहे? कौशल्याचा भाग आहे बघा. प्रॅक्टिस पेंटिंग, रंगवण्याचा सराव करा. प्रॅक्टिस डान्सिंग, नाचण्याचा सराव करा. प्रॅक्टिस कुकिंग, स्वयंपाकाचा सराव करा. प्रॅक्टिस ड्रायव्हिंग, गाडी चालवण्याचा सराव करा. प्रॅक्टिस स्विमिंग, पोहण्याचा सराव करा. प्रॅक्टिस प्लेइंग, खेळण्याचा सराव करा. प्रॅक्टिस स्केटिंग, स्केटिंगचा सराव करा. म्हणजे ऑल दीज सेंटेन्सेस आर इन रिलेशन टू स्किल्स और हॉबीज, आय कॅन से फॉर एव्हर. म्हणजे छंद आणि कौशल्य याच्याशी संबंधित ही अशी वाक्य आहेत बघा. पुन्हा बघा, आपल्याला जास्तीचा सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य आहेत माझ्याकडे बघा. लर्निंग अँड थिंकिंग. लर्निंग म्हणजे शिकणे आणि थिंकिंग म्हणजे विचार करणे. मग लर्निंग आणि थिंकिंग या दोन विषयांच्या संदर्भात अशी काही वाक्य आहेत का जी आपण बोलू शकतो? आहेत. प्रॅक्टिस लर्निंग, शिकण्याचा सराव करा. प्रॅक्टिस थिंकिंग, विचारांचा सराव करा. प्रॅक्टिस काउंटिंग, मोजणीचा सराव करा. प्रॅक्टिस स्पेलिंग, स्पेलिंगचा सराव करा. प्रॅक्टिस सॉल्विंग, सोडवण्याचा सराव करा. प्रॅक्टिस कोडिंग, कोडिंगचा सराव करा. प्रॅक्टिस टायपिंग, टायपिंगचा सराव करा. प्रॅक्टिस ऑब्झर्विंग, निरीक्षणाचा सराव करा. म्हणजे ह्या पॅटर्ननुसार यू पीपल आर एबल टू मेनी सेंटेन्सेस. यू आर एबल टू मेक सेव्हरल सेंटेन्सेस. अनेक वाक्य तुम्ही बनवू शकतात. फक्त वाक्य बनवू नका. फक्त वाक्य लिहू नका. फक्त वाक्य वाचू नका. यांचा डेली लाईफमध्ये उपयोग करा. लोक तुम्हाला इंग्लिश मॅन म्हणून ओळखतील. लोक तुम्हाला इंग्लिश स्पीकर म्हणून ओळखतील. अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे बघा. मॅनर्स अँड हॅबिट्स. आता मॅनर्स म्हणजे काय? संस्कार. त्याला शिष्टाचार पण म्हणतो आपण. आणि हॅबिट्स म्हणजे काय? चांगल्या सवयी. मग बघा, प्रॅक्टिस गिव्हिंग, देण्याचा सराव करा. आपण दुसऱ्याला जितकं देतो का तितकंच आपल्याला रिटर्न येत असतं. ब्रह्मांड आपल्याला मदत करत असते. आणि तेव्हा आपण म्हणतो थँक्स युनिवर्स, थँक्स गॉड, थँक्स नेचर. राईट. प्रॅक्टिस शेअरिंग, वाटून घेण्याचा सराव करा. जो नेहमी वाटत असतो ना, आपल्या जवळील चांगल्या गोष्टी देत असतो, वाटत असतो, तो कधीही उपाशी राहू शकत नाही बघा. प्रॅक्टिस हेल्पिंग, मदत करण्याचा सराव करा. प्रॅक्टिस वेटिंग, वाट पाहण्याचा सराव करा. प्रॅक्टिस ब्रेथिंग, श्वास घेण्याचा सराव करा. प्रॅक्टिस प्रेइंग, प्रार्थनेचा सराव करा. प्रॅक्टिस क्लीनिंग, स्वच्छतेचा सराव करा. प्रॅक्टिस सेव्हिंग, बचत करण्याचा सराव करा. अशी एकूण 30 तर 40 वाक्य मी आपल्याला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या सोप्या भाषेत समजवण्याचा
प्रयत्न केलेला आहे. व्हेन आय एम हॅव्हिंग एनी काइंड ऑफ सेंटेन्स टू डेव्हलप युअर स्पीकिंग स्किल, ॲट द सेम टाइम माय माइंडसेट इज देअर, सो आय एम नॉट युजिंग एनी बुकिश लँग्वेज टू एक्सप्लेन यू. म्हणजे पुस्तकाची भाषा मी वापरत नाही. माझ्या स्वतःच्या शब्दात मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. आजचा व्हिडिओ निश्चितच आपल्यासाठी नेहमीप्रमाणे चांगला ठरला असेल. तुमचं कल्याण व्हावं, तुम्हाला बोलता यावं, गरीबातला गरीब विद्यार्थी शिकावा आणि उन्हाळी सुट्टींचा त्याला किंवा तिला सदुपयोग करता यावा, हीच सगळ्यांना आग्रहाची आणि नम्र विनंती. थांबतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.